श्रद्धाताई, बोल. तुम्हाला एक गंमत सांगते बरं का. सांग ना. परवा मी एका असाइनमेंटला गेले होते. बरं. आणि खूप सिक्युरिटी असलेली टाईट अशी ती सगळी ऑर्गनायझेशन होती. गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ. बरं. हां. आणि त्या सिक्युरिटी गार्डच्या चेहऱ्यावरती मला अक्षरशः हे एक्सप्रेशन दिसलं, वाचता आलं. लिटरली, की अरे ये बच्ची शायद गेटवे ऑफ इंडिया जाना चाहती है, गलती से यहाँ पे आ गई है. आणि ते इतकं स्वच्छ होतं त्याच्या चेहऱ्यावरती लिहिलेलं की मला आय कार्ड काढून दाखवावं लागलं. आणि मग त्यांना हसू आलं या मुद्द्याचं. ते लिटरली हसले की अरे बापरे, आपण या मुलीला फारच लहान समजलो होतो आणि ती लेजिट कामासाठी आली आहे. म्हणजे अर्थात लहान दिसणं हा एक भाग झाला. पण मला अनेक वेळेला ना, जिथे सिरियस असतं तिथे नाही, पण अनेक वेळेला अशी कॉमेंट येते की अगं किती लहान मुलासारखी वागत असतेस तू, तुझं वय काय, तू वागते किती. आणि नोव्हेंबर असं म्हटलं की आपल्याला बाल दिन हा सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो, 14 नोव्हेंबर. त्यामुळे मला आज या विषयावर बोलायचंय की आपण खूप ऐकत असतो सतत की आपल्या प्रत्येकामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं, त्याला जोपासलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे, ते जपलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ते जपता तेव्हा तुम्हाला बाहेरचे तुमच्या वयाची आठवण करून देतात. कारण ते तुमच्यावर जेलस फील करत असतात ग, म्हणून येते. हो. ओके. आता मला हे म्हटलं की जरा कमी वाईट वाटणार आहे. कारण ही कला सगळ्यांना जमत नाही की True. तुमच्यामधलं मूल जिवंत ठेवणं. मग ज्याला ते जमलं त्याला पाहिलं की इतरांना वाटत असतं, अरे ह्याला जमतंय, मला नाही जमत, म्हणून मग मी ह्याला पण नाही करू दे. एक्झॅक्टली. ह्याच्यातलं मूल मी त्याला असं टोचून टोचून बिचारायला मोठं करेन. त्रास देणार. हा, मोठं करेन. असं म्हणजे खेचून मोठं करेन. तर ओके. आज या विषयावर बोलूया की द चाइल्ड इन यू. सगळ्यात पहिला प्रश्न हाच की का बरं ह्याची गरज असते. हे बघ, लहान मूल, एक 4 वर्षाच्या मुलाचा विचार कर, त्याचं जग काय असतं. ओके. मला वाटलं तसं मी वागणार, मला जे पाहिजे ते मी मिळवणार. करेक्ट. मग ते पैशाने मिळतं, फुकट मिळालं, माझं काही देणं घेणं नाही. हो. मग आता तुमच्यातलं मूल जिवंत असणं, जर आपण आता सायकोलॉजीकडे पण येऊया बरं का, म्हणजे बरोबर. सायकोलॉजी बद्दलच बोलतोय आपण, पण अगदी जरा त्याच्यातल्या थेरॉटिकल पार्टकडे येऊया. बर. काय असतं, माणसाचे 3 इगो आहेत. इड इगो, सुपर इगो. हो. आता इगो या शब्दाचा अर्थ गर्व असा नाहीये बरं का. इथे आहे तुमची विचारसरणी किंवा तुमच्या ज्या नीड्स असतात, आपण त्याला ढोबळ मानाने आपली ऊर्जा असं म्हणूया. बर. ओके. तर आता आपल्याला आज राहायचंय ते फक्त इड मध्येच राहायचंय. आपण लहानाचे मोठे झालो की आपल्यामध्ये हे तिन्ही असतात. आणि हे तिन्ही आपल्याला कंट्रोल करत असतात. ओके. तर इड काय असतो माहिती का, माझ्या इन्स्टिंक्ट्स किंवा माझ्या ज्या बेसिक गरजा आहेत किंवा माझ्या ज्या इच्छा आहेत, गरजा पण नाही, इच्छा, हे पाहिजे, हे मिळालं, असं त्याचं असतं. ओके. इगो काय असतो, तो आपल्याला नाही असं नाही करायचं, तसं नाही करायचं, असं तसं असं आपल्याला तो शिस्त लावत असतो. आणि सुपर इगो आपल्याला तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगतो. अच्छा, म्हणजे तो आयडियल आहे इन अ वे. ओके. तर हा जो इड असतो की नाही, त्याला हे दोन्ही नको असतात. ऑब्व्हियसली. म्हणतो मला वाटलं, मला पाहिजे, मला आत्ताच्या आत्ता गुलाबजामुन पाहिजेत, मला आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं. हे जे आहे, हे ज्याला वाटल्यावर तो ते करतो, त्याच्यामधलं मूल जिवंत असतं. ओके. आपण काय करतो, मला वाटलं की मग माझा इड जागा झाला की लगेच इगो, सुपर इगो पण जागे होतात. बरं दिसतं का हे, लोक काय म्हणतील, भूक लागली, मग एकटं हॉटेलमध्ये कसं जाऊ, अगदी, रस्त्यावर कसं खाऊ, अगदी. म्हणजे आपण किती कंट्रोल करतोय. करेक्ट. मग हे काय होतं माहिती का, की आपण जसजसे वयाने वाढू तसतसं आपण आपल्या इडला फारच सप्रेस करायला लागतो, इगो आणि सुपर इगोनी. बरोबर. मग आपण म्हणतो की खूप लहान वयात त्या माणसाला पोक्तपणा आला. कारण परिस्थिती अशी येते की त्याच्या ज्या इडच्या इच्छा असतात त्याला त्या थोपवून ठेवाव्या लागतात, माराव्या लागतात. म्हणून मग माणूस गंभीर झाला की समजून घ्यायचं त्याच्यामध्ये हे जे वरच्या 2 स्टेट्स आहेत त्या आल्या, आणि मग त्या चाइल्डला सप्रेस करतात. आणि म्हणजेच काय, तर माणसाला ज्या छोट्या छोट्या इच्छा असतात, आता आपण वैध इच्छा असं म्हणू, रॅशनल डिझायर्स असं म्हणू, तर त्या पण आपण मारायला लागतो. आपल्याला माहिती असतं की हे सगळं बरेचदा नाटकी बेगडी असतं, पण आपण हे सगळं का करत असतो की लोकांना बरं वाटावं, बरोबर, समाजात जगायचंय मला. म्हणून आता चॉकलेट मिळालं कधीतरी तर आपल्यालाही डान्स करावं वाटतं, कुछ खास है जिंदगी में, असं आपल्यालाही करावं असं वाटतं, पण आपण करत नाही.
रस्त्यावर अचानक आपल्याला काहीतरी गाण्याची ओळख होते आणि आपण म्हणायला लागतो, म्हणून पण जातो एखादा शब्द आणि लगेच कावरे-बावरे होऊन बघतो. हो. म्हणजे इतकं आपण हे करून ठेवलंय, की पडणं, रस्त्यावर पाय घसरून पडणं ही काही फार अशी गोष्ट आहे का? पण आपण पडलो तर आपण आपल्याला लागलंय कुठे हे बघत नाही. आपल्याला एक्झॅक्टली. कोण बघतंय हे बघतो. एक्झॅक्टली. म्हणजे इतकं आपण त्या ईड जो आहे त्याला असं चुरगळूनच ठेवलंय बिचाऱ्याला. विहिरीच्या आतल्या तळघरातल्या 7व्या काळ्या पेटीत ठेवतो. इतकं त्याला आपण सप्रेस करतो. मग त्याच्यामुळं काय होतं, की विनाकारण आपण असे गांभीर्य आणि असे पोखतो, असे होतो. मॅच्युअर. हां. म्हणजे प्रिटेंड करत असतो आपण. अगदीच. मग त्यावेळेला आपल्याला दोन्ही गोष्टींचा त्रास होत असतो बरं का, की माझ्या इच्छा मी पूर्ण करत नाहीये आणि मला इच्छा होत आहेत त्या मी दाबून ठेवतोय. बरोबर. तर दोन्ही गोष्टींचा ताण येत असतो. तो संघर्ष कॉन्स्टंट राहतो. तर माझ्यातलं आता मूल म्हणजे काय? मोठ्या माणसातलं मूल म्हणजे काय हे तुला आता कळलं असेल. येस. की माझा ईड जागा ठेवणं मी. त्याला म्हणायचं की माझ्यातलं मूल जिवंत आहे. ओके. पण मग ते आहे हे कसं ओळखायचं बरं? ते आहेच आहे ना. पण त्याचे काही इंडिकेटर्स आहेत का? म्हणजे लेट से फॉर एक्झाम्पल मला आता चॉकलेट खावंसं वाटतंय हां. किंवा मला काहीतरी गोड खावंसं वाटतंय. जे लहान मुलांना अनेक वेळेला वाटत असतं ते क्रेव्ह फॉर स्वीट. भले आत्ता ते शक्य नाहीये, पण नंतर मला वाटलं आणि मग मी ते मागवलं किंवा मी गेले आणि मी ते खाल्लं. आता याला माझ्यातलं लहान मूल जिवंत आहे असं म्हणायचं? हो, म्हणायचं. ओके. ही सेल्फ ट्रीट करणं कुठल्याही गोष्टीत. स्वतःला स्वतः पार्टी देणं, स्वतःला स्वतः शाबासकी देणं, स्वतःचं कौतुक करणं. अरे वा, तुला हे जमलं? छान वाटलं मला. म्हणजे जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करता तर त्याचे दूरगामी परिणाम काय असतात? तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमची सेल्फ इमेज, स्वप्रतिमा उंचावते. करेक्ट. जेव्हा तुम्ही स्वतःच्या डिझायर पूर्ण करू शकता, रॅशनल डिझायर, परत एकदा म्हणते मी, की तुम्ही तुमच्या रॅशनल डिझायर्स पूर्ण करायला लागता, तेव्हा मी स्वतःसाठी काहीतरी करू शकतो, म्हणजे मी इतरांसाठी पण करू शकतो. सेल्फ एक्सेप्टन्स आणि मी काहीतरी करू शकतो, या दोन्हीही गोष्टी येतात त्याच्यामध्ये आणि मग तुम्हाला त्याच्यातनं आत्मविश्वास मिळतो आणि मग तुम्ही तुमच्या कामाच्या जागी, तुमच्या ग्रुपमध्ये, जिथे जिथे तुम्हाला आवश्यक आहे तिथे तिथे तुम्ही स्ट्रॉंग उभ्या राहू शकता. बरोबर. हे त्यातनं होऊ शकतं. म्हणून तुमच्यातलं मूल तुम्हाला निरागस आनंद मिळवून देण्यासाठी आवश्यक क्या आहे. बात आहे. म्हणजे गोड खाणं किंवा टाळी वाजवणं, टुणकन उडी मारणं, अय्या म्हणून ओरडणं, एक्झॅक्टली किंवा असं काहीतरी इतरांच्या चेष्टा करणं, समोरच्याला हर्ट करणार नाही तशा लिमिटमध्ये राहून, किंवा जाता जाता कोणाच्या तरी डोक्यावर हळूच टपली मारणं, रस्त्यावरून जाणाऱ्या मुलाला चेहरा वाकडा करून दाखवणं, या गोष्टी काय आहेत? तर काहीही पैसे खर्च न करता, पैसेच सोड, कसलीही कॉस्ट न देता मिळणारा आनंद आहे. हा जो निरागस आनंद आहे, तुमच्यातलं मूल तुम्ही जितकं जास्त जागं ठेवाल तितकं तुम्हाला ते मिळत राहतं. बरोबर. पण आता तुझा पुढचाच प्रश्न असेल, पण मी आता तो अगोदर सांगून टाकते तुला मार्क करून. लहान मूल जिवंत ठेवणं म्हणजे वेड्यासारखं बालिश वागून इतरांना त्रास देणं अजिबात नाहीये. एक्झॅक्टली माझा पुढचा प्रश्न हाच होता, की आपण आता उदाहरणं दिली की एखाद्या वेळेला टुणकन उडी मारणं किंवा पळत जाणं, छोटंसंच अंतर आहे, पण मला असं वाटलं की आपण दुडुडुडू धावायचंय आणि तसं जायचंय कुठेतरी, चेहरे वेडेवाकडे करून हे करणं, हे सगळं मला आनंद देतंय. पण ही लाईन आपण पार करतोय की आपण आपल्यातलं लहान मूल जिवंत ठेवणं हे सोडून चाइल्डिश वागण्याकडे, बालिश इमॅच्युअर वागण्याकडे आपण जातोय, याची थ्रेशोल्ड कुठे आहे? म्हणजे मला त्या अगोदर एक वाक्य आठवलं की तुमच्यातला ईड इतकाही जागा ठेवू नका की समोरच्याचा सुपर इगो जागा होईल. क्या बात आहे. कारण तो क्लास जास्त पेनफुल असणार आहे ऑब्व्हियसली. बघ, आता उदाहरण देताना पण मी काय म्हणतेय बघ तू, की इतरांना त्रास होणार नाहीये. बरोबर. या गोष्टी तुम्हालाच कळल्या पाहिजेत की हे कुठे बिहेवियर योग्य आहे. मला असं वाटतं की तुमच्यातला हे जे मूल आहे, तुमच्या कम्फर्ट झोन मधली जी माणसं आहेत, ज्यांच्या बरोबर तुमची कॉम्पॅटिबिलिटी आहे, करेक्ट, ज्यांच्या बरोबर तुम्हाला जुळवून घेता येतं, किंवा ती माणसं तुमच्या सोबत असलं की तुमच्यासाठी आरामदायी वातावरण असतं, तिथे तुम्ही या सगळ्या गोष्टी कराव्या. बघ, आता आपण ट्रिपला जातो तेव्हा आपण बरेचदा या गोष्टी करतो, कारण आपल्यासोबतचा जो ग्रुप आहे, एकतर आपण लायटर मूडमध्ये असतो. बरोबर. ज्या ठिकाणी गेलो तिथे आपल्याला कोणी ओळखत नसतं, समुद्र किनाऱ्यावर वगैरे जातो तेव्हा आपण पळापळ खेळतो, सगळं करतो. अगदी वयाने मोठी माणसं पण मोठ्याने गाणी म्हणतात. तर
तुम्हाला स्थळ, काळ, वेळ, तुमचा परिसर या बरोबर. सगळ्याची तुम्हाला जाण असली पाहिजे. आणि तुमच्या वागण्याने दुसऱ्यांना लाजिरवाणं नाही वाटलं पाहिजे. करेक्ट. दुसऱ्यांना दुःख नाही वाटलं पाहिजे. दुसरे हर्ट नाही झाले पाहिजे. बरोबर. या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून तुम्ही वागू शकता. ओके. मी जसं म्हणाले तसं तुमच्या घरात हो. तुमची जी चौकडी आहे हां, त्यांच्यासोबत, किंवा समुद्रकिनारा आहे, ट्रिपला जाण्याच्या जागा आहेत, थिएटर्स आहेत, तिथे आपण शिट्ट्या बिट्ट्या मारतो, अगदी. त्या जागाच आहेत त्याच्यासाठीच्या. मग तिथे तुम्ही हे सगळं वागू शकता. बरोबर. बघ, आता आपण इतका वेळ काय बोललो आपण, की तुमच्यातलं मूल म्हणजे नक्की काय, मोठं हो. झाल्यावर त्याच्यात ते मूल असतं म्हणजे काय, ते जिवंत ठेवल्याने काय फायदे होतात आणि त्याला कुठे ऍक्टिव्ह मोडमध्ये आणायचं हे Correct. आपण बघितलं. हो. आणखीन काय विचारायचंय तुला? पण हे कॉन्ट्राडिक्शन आहे ना श्रद्धाताई, की म्हणजे कसं? आपण एका वेळेला म्हणतोय की आता माझ्या इडला वाटलं की मला उडी मारायची आहे, पण मग आपण त्याच वेळेला असं पण म्हणतोय की हे उडी मारायची जागा आहे का? हे कॉन्ट्राडिक्शन झालं. आहे, तसं आहेच आहे खरं. कारण काय माहितीये का, आपण ना फॉर्मॅलिटीचे इतके ओझे आपल्यावर बाळगले आहे. असं मी पण तुला हेच सांगते की तुझ्यातलं मूल जिवंत ठेव, पण आजूबाजूचं भान ठेवून. हो. कारण मग ना तू जर ते मूल तिथेही तू बाहेर काढलंस ना, तर तुला ते मूल म्हणूनही जगू देणार नाहीत आणि मोठी म्हणूनही जगू देणार नाहीत. बघ तू, आपण ना असं एखादं कोणी असेल ना की ज्याच्यातलं छोटं मूल जिवंत आहे, आपण त्या माणसांना बेजबाबदार समजतो. हो. म्हणजे ते काय, त्याच्यातलं अजून लहानपणच गेलं नाहीये, त्याला काय कळणार आहे, हो. त्याच्यावर जबाबदारी टाकू नका. हम्म. मग कधी कधी अशी माणसं असतात, त्यांच्याशी कोणी त्यांच्या ज्या इमोशन्स आहेत ते शेअर करत नाही. हो. त्यांना असं वाटत असतं की एकतर ह्यांना कळणार नाही, आणि कळलं तरी पण हे कधीतरी कोणाला तरी जाऊन सांगतील. म्हणजे मेरिट्स डिमेरिट्स जसे सगळ्या गोष्टींचे असतात तसंच याचंच आहे. कॉन्ट्राडिक्शन तर मला मान्यच आहे, पण त्याला तुमच्यातनं बाहेर येऊ पण द्या. म्हणजे किमान ज्या ठिकाणी जागा आहेत, ज्या ठिकाणी चान्स मिळतो, हो. संधी आहे, तुमच्या सोबतची लोक आहेत, ऍटलिस्ट तिथे तरी त्याला मुक्त वागू द्या. मग श्रद्धाताई, हे मूल जे अनेक वेळेला असं होतं की आपण त्या प्रगल्भ प्रोफेशनल ह्याच्यामध्ये इतके वावरत जातो की ते मूल आपल्यात आहे हे अनेकदा विसरलंच जातं. हो, तर त्या मुलाला परत कसं आणायचं, किंवा उलट म्हणेन मी, आपण त्या मुलापर्यंत परत कसं पोहोचायचं? हेच बरोबर आहे. ते आहेच आहे, आपण हरवलंय. आपण हरवलंय. त्याच्यासाठी मग तुम्ही स्वतःशी बोललं पाहिजे. संवाद. मग काय वाटतंय तुला, कसं आहेस तू, काय कसं चाललंय, हो. बरं वाटतंय का जे काही चाललंय ते? बरं वाटत नाहीये, काय बरं वाटत नाहीये? बरं, मग तुझ्या मते हे कसं असायला हवं? मग ते आपलं जे आहे ते येतच ना, की असं झालं ना तर मजा येईल. मग ते समजून घ्या, मग ते पुरवण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटतंय की हे सगळं सोडून द्यावं आणि ना कुठेतरी जाऊन बसावं. हे परमनंट शक्य नाही. बरोबर. पण तुम्हाला काय सांगताय तुमच्यातलं मूल, की आता मी थकलोय, आपण ट्रिपला जाऊया, कुठेतरी ब्रेक घेऊया. मग असं काही जरुरी नाही की तुम्ही काश्मीरला जा, स्वित्झर्लंडला जा. तुम्ही काही तुमच्या शेजारच्या मंदिरात जाऊन पण एक तासभर शांत बसू शकता. मग तुम्हाला लहानपणी काय आवडत होतं, तुम्ही लहानपणी काय करत होतात, म्हणजे त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. तुमचे जे लहानपणीचे मित्रमैत्रिणी, त्या गोष्टी आठवा, त्या लोकांशी बोला, त्यांच्याशी आपले जुने दिवस डिस्कस करा आणि तुमच्याशी बोला. तुम्ही स्वतःशी बोलल्याशिवाय, स्वतःशी संवाद साधल्याशिवाय, स्वतःच्या भावना स्वतः जाणून घेतल्याशिवाय कळणारच नाही. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा आपल्या स्वतःच्या मनाशी बोला, शरीराशी बोला. कधी विचारता का तुम्ही की एखाद्या दिवशी पाय दुखत असतो कुठल्या तरी कारणाने, कसं आहेस रे, बरं आहेस का, आता तू झालं का कमी तुझं? असं जर तुम्ही तुमच्याशी संवाद साधला तर तुमचं शरीर पण तुमच्याशी बोलतं. बरोबर. आणि ते जास्त गरजेचं आहे. अच्छा, असं आहे का, ठीक आहे, मी पुढच्या रविवारी ना तुला नक्की आईस्क्रीम खायला देईन. काही फरक पडत नाही, वन्स इन अ व्हाईल खायला हरकत नाही. ठीक आहे, मी तुला आईस्क्रीम खायला देईन. दुसऱ्या दिवशी आपले पाय आपल्याला जास्त फिरायला नेतील. हे सुद्धा तुमच्यातला मूलच बोलतंय. मग तुम्ही जेव्हा असे स्वतःशी बोलायला लागाल, स्वतःला तुम्ही कधी विचारता का की तू कशी आहेस? हा प्रश्न एकदा बसून विचारा आणि मग ते कंटिन्यू ठेवा. तुम्ही मुलापर्यंत पोहोचलात, तुम्हाला पत्ता सापडलेला आहे तो, किती कुठे आहे. क्या बात आहे श्रद्धाताई. या भागाची सुरुवात मी जरा फारच अशा झोन मध्ये, आणि आपण कोणालाही नमस्कार चमत्कार न करता अगदीच चाइल्डिश वेनी केलेली. एक्झॅक्टली. पण आता त्या चाइल्डिश मधनं स्वतःच्या आतलं मूल जिवंत ठेवण्यापर्यंत आणि त्याच्यापर्यंत पोचण्यापर्यंत आपण आलोय. आणि मला वाटतं
खूप वेळा आपण हे करतो की बापरे, मी हे असं वागलं तर हे चाइल्डिश म्हणतील का, असं म्हणून अनेक गोष्टी ज्या आपण टाळतो त्या खरं तर आपल्या आतल्या त्या मुलाशी संवाद साधण्याच्या वाटेवरच्या असतात, नाही का? हो, आता लॉलीपॉप आपण मोठे झाल्यावर खात नाही, हो. बरोबर? पण तुला असं वाटलं की मी आज लॉलीपॉप खाणार आहे. हम्म. तू जर तुझ्या ऑफिसमधल्या सगळ्यांना तू जर नेऊन लॉलीपॉप दिला, काय होईल? हे चाइल्डिश आहे का? नाही. नाहीये. लहान मूल आहे ते, हा हा. पण ते दुसऱ्यांना बावळटपणा वाटणार Correct. नाहीये. करेक्ट. ते पण हसतील, ते पण खातील हो. आणि ते म्हणतील पण छान वाटलं, किती वर्षांनी मी लॉलीपॉप खाल्ला. कळलं तुला? आता Yes. मला असं वाटतं की तुला व्यवस्थित कळलं की अगदी स्वतःच्या मधल्या मुलाला कसं आनंदी ठेवायचं. जपायचं. नाही, नुसतं जपून नाही, आनंदी ठेवावं लागतं येस. त्याला. तरच ते आपोआप जपलं जातं. करेक्ट. अशा सोप्या गोष्टी आहेत ह्या. मग आता कधी आणणार लॉलीपॉप? चला आपण जायचंय का पटकन, हा चला, भाग चला, पटकन निघूया. संपवूया Yes, आपण आणि चला, लॉलीपॉप खायला तुम्ही जाऊया. पण लॉलीपॉप खायला जा, आम्हाला पण लॉलीपॉप द्या. अगदी. आमचे या पुढचे भाग ऐका, आमच्या या आधीच्या भागांवरही लक्ष ठेवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या मनारे. आणि तुमच्या आतलं मूल जिवंत ठेवण्यासाठी जे जे काही म्हणून करता येईल, त्या मुलाचे जितके लाड करता येतील तितके सगळे करत राहा. आणि या प्रवासात येणारे तुमचे सगळे अनुभव आमच्यापर्यंत पोचवत राहा. पुन्हा भेटू डी या अक्षरासोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.